स्वागत आहे तुमचं मेगा बीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण घेऊया 8 ऑगस्टचे इम्पॉर्टंट न्यूज. तर पहिली न्यूज आहे आपली, फर्स्ट न्यूज आहे आपली की गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे CS सेठी यांना ऍज अ चेअरमॅन म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचं. सविस्तरपणे बघूया न्यूज. हा एक सिग्निफिकंट मूव्ह आहे का सिग्निफिकंट मूव्ह मध्ये गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे CS सेठी यांना ऍज अ नवीन चेअरमॅन म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचं. ओके, आणि त्यांचा टेन्युअर राहणार आहे 3 वर्षापर्यंत. तर त्यांचं जे अपॉइंटमेंट आहे त्या अपॉइंटमेंटच्या डेट पासून 3 वर्षापर्यंत त्यांचं ते टेन्युअर राहणार आहे. हे डिसिजन आलेलं आहे अप्रुव्हल मिळाल्यानंतर, अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटचे अप्रुव्हल मिळाल्यानंतर, आणि जे प्रपोजल होतं, जे कोणाचं बेस्ट प्रपोजल होतं ते फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके, तर प्रपोजल होतं फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि अप्रूव्ह केलेलं आहे, अप्रूव्ड बाय आहे अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेट. नंतर जे रिप्लेसमेंट आहे, इनकम्प्लीट रिप्लेसमेंट, तर ते काय आहे बघूया. सेठी जे करंटली सिनियर मोस्ट मॅनेजिंग डायरेक्टर आहेत SBI मध्ये, ते रिप्लेस करणार आहेत जे करंट चेअरमॅन आहेत दिनेश कुमार खर्रा यांना. ओके, तर दिनेश कुमार खर्रा जे आहे ते 28 ऑगस्टला त्यांचं टेन्युअर संपणार आहे, ते रिटायर होणार आहे. त्यांची एज जी आहे ते 63 इयर्स होणार आहे, म्हणजे एज लिमिट ही रीच होणार आहे त्यांची 63 इयर्स. म्हणून त्यांचं रिटायरमेंट नंतर, दिनेश कुमार खर्रा यांच्या रिटायरमेंट नंतर सेठी हे त्यांना रिप्लेस करणार आहेत ऍज अ चेअरमॅन म्हणून. ओके, आणि ऍडिशनल अपॉइंटमेंट बघूया आपण काय आहे आता. तर सेठी यांच्या अपॉइंटमेंट नंतर राणा आशुतोष कुमार सिंग यांना पण डेझिग्नेट करण्यात आलेला आहे ऍज अ नवीन MD म्हणून SBIचं. ओके, सो ही पण एक ऍडिशनल अपॉइंटमेंट आहे की राणा आशुतोष कुमार सिंग यांना पण डेझिग्नेट करण्यात आलेला आहे ऍज अ SBIचं नवीन मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. तर आपली ही न्यूज आपण घेतलेली आहे, त्यामध्ये काय आहे, एक सिग्निफिकंट मूव्ह घेतलेला आहे. गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे CS सेठी यांना ऍज अ न्यू चेअरमॅन म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचं, आणि ते रिप्लेस करणार आहेत जे करंट मध्ये चेअरमॅन आहेत दिनेश कुमार खर्रा त्यांना, कारण की त्यांचं टेन्युअर हे 28 ऑगस्टला संपणार आहे, त्यांचं रिटायरमेंट होणार आहे. 63 इयर्स त्यांना झालेले आहे म्हणून पूर्ण, म्हणून त्यांना ते रिप्लेस करणार आहेत. ओके, आणि ऍडिशनल अपॉइंटमेंट म्हणजे राणा आशुतोष कुमार सिंग हे ऍज अ नवीन मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून अपॉइंट झालेले आहे, त्यांना डेझिग्नेट करण्यात आलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे एका लँडमार्क इव्हेंट मध्ये अमेरिकाचे जे स्प्रिंटर आहे नोहा लायन्स यांनी क्लिंच केलेली आहे एक हिस्टोरिक विक्ट्री मेन्स 100 मीटरच्या रेस मध्ये. ओके, सो त्यांनी कोणाला बीट केलेला आहे, जमायकाच्या किशने थॉम्सन यांना बीट केलेला आहे फक्त 0.005 सेकंदनी, आणि त्यांचा जो टायमिंग आहे त्यांनी फिनिश केलेला आहे 9.784 सेकंड्स मध्ये. तर रेसचं जे आउटकम आहे ते बघूया. गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ कोणाला मिळालेले आहे. सो गोल्ड मिळालेला आहे नोआ लेन्स यांना, जे की USA चे आहे, आणि त्यांचा टायमिंग मी सांगितलं तुम्हाला जसं की आहे 9.784 सेकंड. आणि यांनी ज्यांना बीट केलेला आहे थॉम्सन यांना, तर ते आलेले आहे सेकंड, म्हणजे त्यांना सिल्वर मेडल मिळालेला आहे. किशने थॉम्सन जे की जमायकाचे आहे, त्यांचा जो टायमिंग आहे 9.789 सेकंड आहे, म्हणजे 0.005 सेकंडनी ते त्यांचं गोल्ड जे आहे ते मुकलेलं आहे आणि त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे. ब्रॉन्झ मेडल जे आहे ते मिळालेलं आहे फ्रेड केरली यांना, जे की USA चे आहे, आणि त्यांचा टायमिंग जो आहे तो आहे 9.81 सेकंड. ओके, हे तर झाले गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ. आता फोर्थ कोण आलेला आहे, तर फोर्थ प्लेसवर आहे अकानी सिमनी, साऊथ आफ्रिकाचे. तर अंडर म्हणजे 10 सेकंडच्या अंडर मधले आहे हे, तर त्यांना फोर्थ प्लेसवर ठेवण्यात आलेला आहे. ओके, ऑल कॉम्पिटिटर्सनी ब्रोक केलेला आहे 10 सेकंडचा बॅरियर आणि शोकेस केलेला आहे एक्सेप्शनल लेवल कॉम्पिटिशनचं. की सो एका लँडमार्क इव्हेंट मध्ये अमेरिकाचे स्प्रिंटर नोहा लेन्स यांनी एक हिस्टोरिक विक्ट्री क्रिएट केलेली आहे, आणि मेन्स 100 मीटरच्या रेस मध्ये त्यांनी गोल्ड मेडल हे पटकावलेलं आहे. जमायकाच्या किशने थॉम्सन यांना त्यांनी 0.005 सेकंडनी बीट केलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे
आंध्र प्रदेश यांनी पार्टनरशिप केलेली आहे विथ गुगल अँड युट्यूब. आणि कशा करता केलेली आहे बघूया आपण. तर एका मेजर डेव्हलपमेंट, ओके, एक मेजर डेव्हलपमेंट मध्ये आंध्र प्रदेशचे जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी पार्टनरशिप, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये एंटर केलेला आहे गुगल आणि युट्यूब सोबत बूस्ट करण्याकरता स्टेटचं डिजिटल ग्रोथ. ओके, डिजिटल ग्रोथ जे आहे स्टेटची त्याला बूस्ट करण्याकरता ही पार्टनरशिप करण्यात आलेली आहे गुगल आणि युट्यूब सोबत. तर चीफ मिनिस्टर एन चंद्रबाबू नायडू यांनी मीटिंग लीड केलेली होती ती. तर त्यांचा एम आहे जे अपॉर्च्युनिटीज आहेत, अपॉर्च्युनिटीज फॉर कोलॅबोरेशन जे एनहान्स करण्याकरता टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस स्टेट मधलं. ओके, त्यांचा एम आहे हा की स्टेट मध्ये जे पण प्रोग्रेस आहे टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस त्याला एनहान्स करण्याचा. ओके, तर हा कोलॅबोरेशनचा हा एम आहे. जे डिस्कशन झालेलं आहे त्यामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणे, इम्प्रूव्हिंग डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजी यूज करून जे जे गव्हर्नन्सला बेटर होईल त्याकरता हे डिस्कशनचं सेंटर्ड पॉइंट होतं. ओके, सो आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनी एक्सप्रेस केलेलं आहे की ते इंडियाला, आंध्र प्रदेशला जे आहे ते इंडियाचं डिजिटल हब बनवण्यासाठी ते बिकम इंडियाज डिजिटल हब. ओके, त्यांनी कमिट केलेलं आहे की एक्सप्रेस केलेलं आहे की ते इंडियाचं डिजिटल हब बनवणार म्हणून आंध्र प्रदेशला, आणि जे ग्लोबल टेक लीडर्स आहे त्यांच्याशी पण ते पार्टनरशिप करेल. ओके, सो हा त्यांचा आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचा एक कमिटमेंट आहे, त्यांनी एक्सप्रेस केलेला आहे. जे प्रपोज इनिशिएटिव्ह आहे त्यामध्ये एक युट्यूब अकॅडमी आहे त्यांनी प्लॅन केलेली आहे अमरावती करता, आणि सोबतच AI अप्लिकेशन, ऍग्रिकल्चर, हेल्थकेअर, सस्टेनेबिलिटी, स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि डिजिटल क्रेडिट फॉर MSME करता AI अप्लिकेशन यूज करून, फोकस करून जे AI फॉर आंध्र प्रदेश पॉवर्ड बाय गुगल, तर हा पण एक MOU आहे त्यांनी साइन केलेला आहे. ओके, ते साइन करणार आहे या इनिशिएटिव्ह थ्रू. तो आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनी पार्टनरशिप केलेली आहे गुगल आणि युट्यूब सोबत कशा करता जे स्टेटची डिजिटल ग्रोथ आहे त्याला एनहान्स करण्याकरता. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे DRDO चे सायंटिस्ट यांनी डेव्हलप केलेला आहे PBAT बेस्ड बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग. तर काय यूज होणार आहे, कसं युजफुल आहे आता हे बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग ते बघूया आपण. सो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO नी PBAT यूज करून एक बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग प्रोडक्टच्या टेक्नॉलॉजीला डेव्हलप केलेला आहे. ओके, सक्सेसफुली डेव्हलप केलेला आहे त्या टेक्नॉलॉजीला. सो हे जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे हे डिराइव्ह आहे फ्रॉम पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि प्लांट ऑइल्स पासून. हे इको फ्रेंडली आहे टेक्नॉलॉजी, आणि ही जी इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे हे त्यांनी 40 इंडस्ट्रीला फ्री ऑफ कॉस्ट दिलेली सुद्धा आहे. डेव्हलपमेंट आणि डेव्हलपर्स बघूया आता कोणी डेव्हलप केलेला आहे. सो डॉक्टर के वीरा ब्राह्मम, ओके, यांनी डेव्हलप केलेलं आहे हे. त्यांचे जे सायंटिस्ट आहेत, त्यांची सायंटिस्टची जी टीम आहे त्यांच्यासोबत त्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे जे की DRDO चे आहे. PBAT बेस्ड बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग काय ऑफर करतं, एक एन्व्हायरमेंटल फ्रेंडली अल्टरनेटिव्ह आहे ते, जे प्रोडक्टची जी क्वालिटी आहे त्याला कॉम्प्रोमाइज न करता हे इको इन्व्हायरमेंटली फ्रेंडली एक ऑफर केलेला आहे त्यांनी बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग. ओके, सो क्वालिटीला काहीच कॉम्प्रोमाइज नाही होणार आहे, जी पण क्वालिटी आहे ती जशाच तशीच राहणार आहे, पण ही एक एन्व्हायरमेंटल फ्रेंडली राहणार आहे पॅकेजिंग. सो इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट का राहणार आहे त्याचा बघूया आपण. जसं आता आपण पॉलिथिन यूज करत असतो तर ती लवकरात लवकर कशी बायोडिग्रेडेबल होत नाही, डिग्रेड नाही होत ती. जर एखादी कोणी कचरा वगैरे टाकलेला तर ती जे पॉलिथिन आहे ती जशाच तशी राहते वर्षानुवर्ष, ती कधीच मातीमध्ये मिसळत नाही. तर हे कसं आहे, ही डिकम्पोज होते. तर ही जी बायोडिग्रेडेबल बॅग आहे ही 3 महिन्यामध्येच डिकम्पोज होऊन जाणार आहेत. ओके, आणि जे पण आहे हार्मफुल रेसिड्यू
ती लिव्ह करणार नाही, म्हणजे तिथे ते राहणार नाही. हार्मफुल रेसिड्यूज तिचे ती पूर्णपणे डिकम्पोज होणार आहे 3 महिन्यामध्ये. आपण ज्या रेग्युलर मध्ये पॉलिथिन्स यूज करत असतो त्या डिकम्पोज होत नाही, त्या वर्षानुवर्ष तशाच पडल्या राहतात. आपण कधी पण कुठे काही थोडीशी माती खोदली तर ती जशीची तशी पॉलिथिन निघत असते, पण ही 3 महिन्यामध्ये डिकम्पोज होणारी बॅग्स राहणार आहेत. ओके, तर याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती अराउंड 160 to 180 पर केजी आहे. जी आधीची जी पॉलिथिन आहे रेग्युलर पॉलिथिन त्याची जी कॉस्ट आहे ती आहे ₹140 पर केजी. थोडीशी 20-30 रुपयांनी हाय आहे, पण ही याच्यासाठी एन्व्हायरमेंट साठी खूप चांगली आहे. ओके, DRDO आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्यांनी प्लॅन केलेला आहे प्रोडक्शनला स्केल अप करणे आणि डिस्ट्रीब्यूट करणे मॅक्झिमम बेनिफिट्स इको फ्रेंडली सोल्युशन करता. सो हा खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे DRDOच्या सायंटिस्टनी, असं बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट बनवून आणि त्याची टेक्नॉलॉजी क्रिएट करून. सो जर आपल्या इथे जर असे बायोडिग्रेडेबल ऑलरेडी आहेत काही काही, पण ह्युमन्स जे आहे ते यूज नाही करायला पाहत, कारण की ते थोडेसे महाग असतात. म्हणून महाग आहे म्हणून ते यूज नाही करायला पाहिजे, म्हणजे असं नाही करायला पाहिजे. यूज करा ते, कारण की ते लवकरात लवकर डिकम्पोज होतं. आणि जसे बाहेर खूप सारे जनावर फिरत असतात, गायी वगैरे असतात, तर ते डायरेक्टली लोक त्याच्यामध्येच जेवण वगैरे टाकून फेकून देत असतात. सो तसं नाही करायला पाहिजे, कारण की ते गायी कुत्रे वगैरे त्याच्यातलंच ते खातात आणि ती पॉलिथिन पण ते गिळून घेतात, मग त्यांच्या पोटामध्ये ते पॉलिथिन जशाची तशी राहते. सो प्लीज तसं नका करू. वाटलं तर तुम्ही पेपरवर टाका, ते तरी चांगलं राहील. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे यूथ अफेअर अँड स्पोर्ट्स मिनिस्टर डॉक्टर मनसुख मांडविया आणि कम्युनिकेशन मिनिस्टर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जॉईंटली काय केलेलं आहे, सेलिब्रेटिंग द 33rd ऑलिम्पिक पॅरिस 2024 याकरता एक स्मरणीय पोस्टेज स्टॅम्प जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये त्यांनी रिलीज केलेला आहे. ओके, तर सिग्निफिकन्स काय त्या स्टॅम्पचा, तर जे सिग्निफिकन्स आहे तो आहे की इंडियाचं जे डेडिकेशन आहे स्पोर्ट्सवर, ओके, त्याला सिम्बोलाइज करते की एक नॅशनल प्राईड आणि ऑफर करते ऍथलीट्सना एक एनकरेजमेंट. सो मांडवे यांनी आणखी हायलाइट केलेलं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स जे फॉस्टरिंग अ हेल्दियर अँड मोर प्रॉस्परस नेशन. ओके, ज्यांनी एनहान्स होते इंडिव्हिज्युअल फिटनेस पण आणि नॅशनल वेलबिंग पण. सो हा असा सिग्निफिकन्स आहे या स्टॅम्पचा. आणि युथ अफेअर स्पोर्ट्स मिनिस्टर डॉक्टर मनसुख मांडविया आणि कम्युनिकेशन मिनिस्टर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हा स्टॅम्प जो आहे पोस्टेज स्टॅम्प तो रिलीज केलेला आहे न्यू दिल्लीमध्ये. नेक्स्ट बघूया. सो क्वेश्चन्स बघून घेऊया आपण. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द न्यू चेअरमॅन ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन चेअरमॅन म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे, ज्यांचं पिरियड राहणार आहे 3 वर्षाकरता. ओके, आणि स्टार्ट होणार आहे त्यांचं टेन्युअर ऑगस्ट महिन्यापासून. तर त्यांचं नाव आहे CS सेठी. नेक्स्ट, हु वोन द गोल्ड मेडल इन मेन्स 100 मीटर ऍट अ रिसेंट हिस्टोरिक रेस. जे रिसेंट हिस्टोरिक रेस झालेली आहे त्यामध्ये 100 मीटर मेन्स 100 मीटर रेस मध्ये कोणाला गोल्ड मेडल मिळालेला आहे, ज्यांनी फिनिश केलेला आहे टाइम विथ 9.784 सेकंड्सनी. तर त्यांचं नाव आहे नोआ लेन्स, जे की स्प्रिंटर आहे USA चे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे विच ग्लोबल टेक कंपनीज has Andhra Pradesh partnered with enhance the state's digital growth. तर स्टेट आंध्र प्रदेश या स्टेटचं डिजिटल ग्रोथ करण्याकरता एनहान्स करण्याकरता कोणत्या कंपनी सोबत आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनी पार्टनरशिप केलेली आहे, तर ती केलेली आहे गुगल आणि युट्यूब सोबत. नेक्स्ट, विच ऑर्गनायझेशन डेव्हलप्ड PBAT बेस्ड बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग. तर कोणत्या ऑर्गनायझेशननी PBAT बेस्ड बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग जी आहे ती डेव्हलप केलेली आहे आणि शेअर केलेली आहे ती टेक्नॉलॉजी विथ 40 इंडस्ट्रीज सोबत फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी शेअर केलेली आहे. तर त्यांचं नाव आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजे DRDO यांनी ही डेव्हलप केलेली आहे. नेक्स्ट न्यूज बघूया. ओके, नेक्स्ट आहे
what is the government initiative mentioned during the release of commemorative stamps for the Paris 2024 Olympic that nurture sports talent? तर ते आहे खेलो इंडिया. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जे पण नवीन नवीन व्हिडिओज येईल त्यांची तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येऊन जाईल. सोबत टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या न्यूजचे तुम्हाला पीडीएफ हवे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि 7 वाजताचा आपला हा सेशन असतो दररोज, आणि त्यानंतर 8 वाजता हा इंग्लिशचा सेशन असतो. वोकॅब्युलरी 25 वर्ड्स असतात डेलीचे, सो तुम्ही तो पण सेशन अटेंड करत चला, म्हणजे तुमची जी वोकॅब्युलरी आहे ती स्ट्रॉंग होऊन जाईल. आणि हा जो सेशन आहे वोकॅब्युलरीचा सेशन हा मयूर सर घेत असतात, सो फॉलो करा त्यांना आणि ते पण सेशन्स बघत जा. थँक्यू.